जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबई भाजपने अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यांचं माझ्या सर्व सहकारी मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, टिळक आगरकर सावरकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं, ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला नेतृत्व देण्याचं काम केलं, तो आपला महाराष्ट्र। आज आपला महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण छाये त्या ठिकाणी अडकलेला आहे। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचे जवळजवळ सर्वच जिल्हे आज एका भीषण टंचाईचा सामना करतायत। विशेषतः मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रचंड मोठा दुष्काळ हा तयार झालाय। ज्या महाराष्ट्राचं स्वप्न 1960 साली आपण पाहिलं होतं, तो असा दुष्काळी महाराष्ट्र नव्हता। तो महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम महाराष्ट्र होता, दुष्काळमुक्त महाराष्ट्र होता। शेतकरी बळीराजा ज्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सुखावेल आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची निर्मिती करेल, अशा महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहिलं होतं। पण आज दुर्दैवाने त्याच बळीराजाला आत्महत्या करायची वेळ या महाराष्ट्रामध्ये येते। यापेक्षा वाईट आपल्याकरता काहीच नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निश्चय केला की या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे न्यायचं। होय, आम्ही दुष्काळमुक्त महाराष्ट्र तयार करू शकतो, कारण महाराष्ट्राचा दुष्काळ हा केवळ निसर्गाने तयार केलेला नाही आहे। महाराष्ट्रातला दुष्काळ हा मानव निर्मित देखील आहे। या महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्तृत्वातून आपण निश्चितपणे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र तयार करू शकतो। ज्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सिंचनाच्या अभावी आत्महत्या करावी लागणार नाही, अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो। होय, आज या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष पाहता आम्ही लातूरला त्या ठिकाणी रेल्वेनं पाणी दिलं, आम्हाला त्याचं समाधान आहे। पण त्याची खंत देखील आहे की आज महाराष्ट्रामधल्या एका शहराला ट्रेननं त्या ठिकाणी आम्हाला पाणी नेऊन द्यावं लागतं। आम्हाला असा महाराष्ट्र तयार करायचा आहे की त्या ठिकाणी बळीराजा त्या ठिकाणी वरुण राजा रुसला तरी देखील त्या महाराष्ट्रामध्ये साचवलेलं पाणी इतकं असेल की कुठेही ट्रेननी पाणी पाठवायची आमच्यावर वेळ त्या ठिकाणी येणार नाही। अशा प्रकारचा महाराष्ट्र आम्हाला तयार करायचा आहे। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एवढं कार्य आहे, एवढं कर्तृत्व आहे, एवढी ताकद, एवढी शक्ती या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसामध्ये आहे। अरे एक जलयुक्त शिवारचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला तर सामान्य माणसांनी 350 कोटी रुपये हे त्या जलयुक्त शिवारमध्ये आपल्या खिशातनं दिले आणि हजारो कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी उभं केलं की ज्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये 24 TMC पाणी एका वर्षामध्ये आपण थांबवू शकलो। या महाराष्ट्रामधलं हे चित्र आम्ही बदलतो। वर्ल्ड बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली 4000 गावं, पश्चिम विदर्भातली 2000 गावं, या 6000 गावांमध्ये एक देशातला पथदर्शी प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणलोटाचा विकास करून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे, पाण्याचं एफिशियंट यूज करून त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशनची सिस्टीम तयार करायची, त्यातनं नवीन पीक पद्धती तयार करायची, त्याचं व्यापाराशी, व्यापारपेठेशी, बाजाराशी लिंकेज करायचं आणि त्या माध्यमातून एक अतिशय मजबूत असा शेतकरी उभा करायचा, हा आपला प्रयत्न आहे। आणि मला विश्वास आहे की आज महाराष्ट्र या सगळ्या आव्हानाला पेलून निश्चितपणे अशा प्रकारचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आम्ही उभा करू। आज महाराष्ट्राचं चित्र बदलवण्याकरता या आपल्या नव्या सरकारनं निर्णय केलाय, नागपूर पासून मुंबई पर्यंत
कम्युनिकेशनचा सुपर एक्सप्रेसवे आम्ही तयार करणार आहोत। ज्या विदर्भामध्ये मागच्या काळामध्ये केवळ अन्याय झाला, ज्या विदर्भामध्ये विकास पोचू दिला नाही, त्या विदर्भाला मुंबईच्या JNPT पर्यंत जोडायचं। आणि हा केवळ कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे नाही आहे, मी जर असं म्हणेन की महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग हा रस्ता ठरणार आहे। कारण महाराष्ट्रातले 22 जिल्हे थेट या रस्त्याशी जोडले जाणार आहे। आणि नागपुरातनं त्या ठिकाणी एक गाडी निघाली तर सुसाट वेगानं 6 तासामध्ये मुंबईमध्ये, 7 तासामध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचेल। वर्ध्याचं ड्रायपोर्ट असेल, जालन्याचं ड्रायपोर्ट असेल, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यातला व्यापार आणि उद्योग हा JNPTच्या 15शी 4 तासामध्ये जोडला जाईल। या ठिकाणी नाशिक असेल, नगर असेल, इथली शेती उद्योग जो आहे हा शेती उद्योग या रस्त्याच्या माध्यमातून 3 तासाच्या अंतरावर JNPTशी जोडला जाईल। आमचं ठाणे असेल, आमचं कोकण असेल, हे या महामार्गाच्या माध्यमातून जोडलं जाईल। एकीकडे महाराष्ट्रामध्ये या महामार्गाच्या माध्यमातून आम्ही समृद्धी आणू आणि दुसरीकडे देशातला सगळ्यात मोठा सुपर एक्सप्रेसवे तयार करून त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आधारित उद्योगाची निर्मिती आम्ही त्या ठिकाणी करू आणि आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम देऊ, हा निर्णय आम्ही या ठिकाणी केलाय। खऱ्या अर्थानं मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईची अवस्था आज काय आहे? आज मुंबईमध्ये आपण या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर आहोत। 60% मुंबईची जनता या वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं प्रवास करते आणि या ठिकाणी दिवसाचे 2-2, 3-3 तास या रस्त्यावर घालवायचे, काम करायचं आणि काम केल्यानंतर 3-3 तास पुन्हा रस्त्यावर घालवायचे, अशा प्रकारची मुंबईची आज अवस्था आहे। गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी अनेक सरकारांनी कोस्टल रोडचा उपाय सांगितला, कोस्टल रोड करू म्हणून सांगितलं। साधी एक परवानगी कोस्टल रोडची कुठल्या सरकारला त्या ठिकाणी आणता आली नाही। पण मला सांगताना आनंद वाटतो, 1 वर्षाच्या आत कोस्टल रोडच्या सगळ्या परवानग्या माननीय मोदीजींच्या सरकारनं आणि आपल्या सरकारनं त्या ठिकाणी दिल्या। आणि आता हा कोस्टल रोड आपण तयार करू आणि या ठिकाणी आपल्या मरीन ड्राईव्ह पासून तर बांद्र्यापर्यंत आणि बांद्र्यापासून वर्सोव्यापर्यंत कोस्टल रोड आणि सी लिंकच्या माध्यमातून लोकांना अतिशय वेगवान पद्धतीने पोहोचता येईल आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज मुंबईच्या सामान्य माणसाला रस्त्यावर तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागतं, त्यातनं त्याची सुटका होईल। जे 15 वर्षात जुने लोक करू शकले नाहीत, 1 वर्षामध्ये ते आपण या ठिकाणी करून दाखवलंय। एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी यांचं मी आभार मानेन। माननीय मोदीजींनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि एक अतिशय पथदर्शी प्रकल्प या मुंबई करता आम्ही हातामध्ये घेतला। आमच्या मुंबईची लाईफलाईन ही मुंबईची आमची सबर्बन रेल्वे आहे, आमची लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे। मुंबईचे चाकरमानी, साधारण सर्व विद्यार्थी हे त्याच्यातनं प्रवास करतात आणि त्याची अवस्था काय हे सांगायची आवश्यकता नाही। खरं म्हणजे जो मुंबईच्या बाहेरून येतो त्याला तर मुंबईकरांची कमाल वाटते की कशा प्रकारे एवढे धक्के खात आमचे मुंबईकर रोज त्या ठिकाणी प्रवास करतात। आणि म्हणून आपण निर्णय केला की आता छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून तर पनवेल पर्यंत आणि चर्चगेट पासून विरार पर्यंत एलिव्हेटेड सबर्बन रेल्वे तयार करायची। जे आता रेल्वेचे रुळ आहेत त्याच्यावरती आम्ही हायब्रिड पद्धतीनं रेल्वे आणि रोडची निर्मिती करणार आहोत। वरून पूर्ण रेल्वेची ट्रॅक आणि रोड जाईल की ज्याच्या माध्यमातून इथलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, आजची रेल्वेची क्षमता आम्ही दुप्पट त्या ठिकाणी करू आणि त्या माध्यमातून आमचे जे आज रेल्वेनं प्रवास करणारे लोक आहेत यांना अशा प्रकारचे धक्के खावे लागणार नाही। आणि या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे? या प्रकल्पामध्ये एकही घर अधिग्रहित करायचं नाही, एकही पीएफई त्या ठिकाणी आणायचा नाही, कारण जी एक्झिस्टिंग रेल्वेची अलाइनमेंट आहे त्याच्यावरच हे सगळे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी हे काम आम्ही पूर्ण करून दाखवू। एवढंच नाही तर या ठिकाणी हार्बर लाईनवर आम्ही नवीन सिग्नलिंग पद्धत करतो की ज्या माध्यमातून हार्बर लाईनवर यापूर्वी आपल्याला 4 मिनिटात एक लोकल मिळायची, आता त्याचा वेळ हा 2 मिनिटावर येईल आणि प्रत्येक 2 मिनिटांनी हार्बर लाईनवर देखील आपल्याला लोकल मिळेल आणि 12 डब्याची लोकल ही त्या ठिकाणी चालेल। मुंबईमध्ये एसी लोकल असेल
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी एस्केलेटर लावणं असेल, मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वायफायची व्यवस्था असेल, स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टीचं नियोजन या ठिकाणी आपण केलं आहे. आणि एवढंच करून आपण थांबणार नाही आहोत. या मुंबईला रेल्वे सोबत मेट्रोची आवश्यकता आहे. कारण आपली जी रेल्वे असते तिचं स्टेशन हे दर 3 किलोमीटरवर 2.5 किलोमीटरवर असतं, पण जी मेट्रो असते त्याचं स्टेशन हे 500 मीटरवर येतं. आणि त्यामुळे मेट्रोचा टर्नअराउंड टाइम हा कमी असतो, त्याची स्पीड अधिक असते आणि 500 मीटरवर त्याला स्टेशन मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यातनं वाहतूक आपल्याला करता येते. जगाने पब्लिक ट्रान्सपोर्ट करता सगळ्यात ग्रीन उपाय, सगळ्यात पर्यावरण पूरक उपाय काय, तर तो मेट्रो सांगितला. आणि आपल्या सरकारची गती बघा, यापूर्वी मुंबईमध्ये मेट्रो तयार करायची तर डीपीआर तयार करण्यापासून टेंडरच्या स्टेज पर्यंत 5 ते 7 वर्ष लागायची आणि त्यानंतर 4 वर्ष कामाला लागायची अशी अवस्था होती. आपल्या सरकारनं मेट्रोचं काम हातात घेतलं, 2 महिन्यामध्ये डीपीआर तयार केला, त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मान्यता दिल्या, त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये टेंडर केलं आणि वर्क ऑर्डर दिलं आणि 6 महिन्यामध्ये मेट्रोचं काम या मुंबईमध्ये आपण सुरू करतोय. आणि 108 किलोमीटर मेट्रोचं संपूर्ण जाळं या मुंबईमध्ये आपण विणतोय. मेट्रो आणि मोनो याच्यासोबत मुंबईची जी बस व्यवस्था आहे ती अधिक सुदृढ झाली पाहिजे. आमची जी बेस्टची व्यवस्था आहे ती अधिक चांगली झाली पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील गुंतवणूक करायचं आपण ठरवलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला जर मुंबईमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापरला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याकरता महत्त्वाचं काय आहे, एंड टू एंड सोल्युशन. कुठेही तुम्ही उभे राहिलात तर 300 मीटरवर पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहिजे आणि तुमच्या घरापासून 300 मीटरवर तुम्हाला त्या ठिकाणी उतरता आलं पाहिजे. अशा प्रकारचं इंटिग्रेशन हे पब्लिक ट्रान्सपोर्टचं करून हा सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आता आपण एका तिकिटावर आणण्याचं ठरवलेलं आहे. ज्या एका तिकिटात तुम्ही ते विकत घेतलं की तुम्ही बसमध्ये बसा, तुम्ही ट्रेनमध्ये बसा, तुम्ही मेट्रोमध्ये बसा, तुम्ही मोनोमध्ये बसा, तुम्ही कशातही बसा, त्याच एका तिकिटावर तुम्हाला हा प्रवास करता येईल. आणि हे तिकीट देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं असेल, जे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. आणि ज्या तिकिटामध्ये नुसता मोबाईल तुम्ही तुमचा त्या ठिकाणी दाखवला की त्या माध्यमातून तुमच्या तिकिटाचे पैसे त्यातनं कमी होतील आणि कुठल्याही ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आपला प्रवास करता येईल. मला असं वाटतं की मुंबईकरांना सगळ्यात महत्त्वाची भेडसावणारी समस्या काही असेल तर या ठिकाणी कम्युटेशनची जी समस्या आहे त्याच्यावर, आणि केवळ मुंबई पुरते मर्यादित नाही, आता मुंबई वाढली आहे ती मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये, आणि हे सगळं इंटिग्रेशन हे मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये आम्ही करतो. त्यामुळे रस्त्यांचं, पुलांचं आणि ट्रान्सपोर्टेशनचं जाळं उभं करून एक अतिशय व्हायब्रंट मुंबई या ठिकाणी आम्ही तयार करायचं ठरवलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे आज ज्या काही गोष्टी करतोय त्या मी जर सांगायला लागलो तर अख्खी रात्र आपल्याला पुरेल. 1.5 वर्षामध्ये आपल्या सरकारनं मुंबई आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याकरता अनेक पथदर्शी अशा प्रकारचे काम हातामध्ये घेतले आहेत. आज मुंबईची ट्रान्स हार्बर लिंक जी गेल्या 20 वर्षापासून केवळ बोलली जाते, मुंबई आणि नवी मुंबई जोडली जाईल तर इतका मोठा एरिया हा आपल्याला हाऊसिंग करता, लो कॉस्ट हाऊसिंग करता, सामान्य माणसाकरता उपलब्ध होईल. आणि त्या ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून त्याला केवळ 20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये या मुंबईमध्ये येता येईल. आणि म्हणून त्या ट्रान्स हार्बर लिंकचं काम आपण हातामध्ये घेतलं. मला सांगताना आनंद वाटतो, 20 वर्षामध्ये त्यांना जे जमलं नाही, 15 वर्षामध्ये त्यांना जे जमलं नाही, केवळ 1 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने आम्हाला सगळ्या परवानग्या दिल्या. त्याचं टेंडर आम्ही आता काढतोय आणि याच वर्षी ट्रान्स हार्बर लिंकचं देखील काम या मुंबईमध्ये आम्ही सुरू करू, ज्यातनं एक मोठं मुंबई आणि नवी मुंबई जुडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अफोर्डेबल हाऊसिंगचं काम करता येईल. या मुंबईतल्या सामान्य माणसाला घरं मिळाली पाहिजेत. सामान्य माणसाला घरं मिळण्याकरता आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्या योजनेचा उपयोग करून 11 लाख घरं सामान्यांकरता, साध्या माणसाकरता या ठिकाणी आम्ही बांधतो आहोत. एकीकडे या मुंबईमध्ये गिरणी कामगारांना आम्ही घरं देतो, बीडीडी चाळीचा पुनर्विकास आम्ही करतो, या ठिकाणी धारावीचा पुनर्विकास आम्ही करतो. आणि याच्या सोबत सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमिनीची उपलब्धता आणि त्याकरता सगळे कन्सेशन देण्याचं काम आम्ही करतो. मी आपल्याला विश्वास देतो, 1-1.25 वर्षामध्ये
या सरकारनं इतकं काम केलेलं आहे. आव्हानं खूप आहेत, दुष्काळाचं आव्हान मोठं आहे, पण या आव्हानावर देखील आम्ही मात करू. आणि मी विश्वासानं सांगतो 2019 साली हा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त आम्ही करून दाखवू आणि या महाराष्ट्रातल्या 20,000 गावांमध्ये तशा प्रकारचं कार्य आम्ही उभं करू. मी आशिष चिंचाळे मुंबई भाजपचा आभार मानतो की त्यांनी आज 21 लाख रुपये दुष्काळ निधी म्हणून या ठिकाणी दिलाय. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटील यांनी सगळ्या आमदारांना दुष्काळी भागामध्ये पाठवलं आणि प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्र भाजपच्या वतीनं दुष्काळाचं काम चाललंय. मी केवळ एवढीच प्रार्थना करतो की आता आपण माननीय आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं सगळ्यात मोठं स्मारक, जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे आपण अरबी समुद्रात करणार आहोत. आणि हा आमचा राजा इतका मोठा होता की या राजानं आम्हाला कशा प्रकारे राज्य चालवायचं, राज्यकारभार चालवायचा हे आम्हाला शिकवलं. आमच्या राजाने आम्हाला सांगितलं तुम्ही शासक नाही आहात, तुम्ही जनतेचे सेवक आहात. आणि या राजाचाच आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर मी त्यांच्या चरणी या ठिकाणी वचन देतो की हा महाराष्ट्र आम्ही बदलून दाखवू आणि जगातलं सगळ्यात सुंदर राज्य हे महाराष्ट्रच असेल हा विश्वास या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि जगभरातल्या मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.